नाही नाही मी ठीक आहे. बहुतेक माझाच पाय कुठेतरी अडखळला. नाही सिद्धिराज, तुम्ही पाय अडकून नाही पडला का? तुम्हाला त्या प्रतापनी मुद्दाम पायात पाय अडकून पाडलंय. काय? हो हो, मी स्वतः माझ्या आता डोळ्यांनी बघितलं. त्यांनी खरंच मुद्दामच पाडलं तुम्हाला. हा प्रताप बिलकुल चांगला माणूस नाहीये. तरी तुम्हाला त्याच्याशीच लग्न करायचंय? भावना मॅडम, मी तुमची परिस्थिती समजू शकतो, पण एक गोष्ट मला नक्की माहिती आहे. तो प्रताप कुठल्याही अँगलनी तुमच्या आयुष्यात येण्यास पात्र नाहीये. येतो मी. थँक्यू. प्रताप यांच्या टीमने आतापर्यंत 10 गुण कमवले आहेत. सिद्धिराज गाडे पाटील यांनी खातं देखील उघडलेलं नाहीये. वेंकी दादा, दादा, सगळं काही तुझ्या हातात आहे. नीट खेळ, लक्ष देऊन खेळ. अरे याला कबड्डी कबड्डी म्हणताच येत नाही. हा कसा खेळणार? याला आउट करून टाका आताच्या आता. अहो, त्याला फक्त बोलता येत नाही, बाकी खेळू शकतोय तो. नाही नाही, हा नाही खेळू शकत. वाटेल तसा नियम मोडू नका, हे चुकीचं आहे. चला बरं झालं, या बेकार वेंकीचा काहीतरी उपयोग झाला. याच्यामुळे ही तुकार मॅच कॅन्सल तरी होईल. अहो, चुकीचं आहे असं कसं म्हणता तुम्ही? मला सांगा, तुम्ही सगळे कबड्डी खेळलेले प्लेयर आहात ना? अहो, तुम्ही स्टेट लेवल पर्यंत खेळलात ना? मग आमच्यासारख्या नॉर्मल लोकांबरोबर खेळायला तयार झालाच ना मग? अरे, पाय नसलेल्या माणसांना मॅरेथॉन खेळायची संधी मिळते, तर आपण साधं कबड्डीमध्ये नाही घेऊ शकत याला? हाडाचे खेळाडू अशा रडत नाहीत, तोडगा काढतात. चल, मानलं आम्ही. ए, खेळू दे रे त्याला. आपण त्याला असा हरवू. वेंकी, यांना काय भ्यायचं कारण नाही. खेळ तू बिंदास. व्यंकी भाऊजी, आपल्या भावनेसाठी नक्की चांगलं खेळणार तुम्ही. खेळा. वेंकी, खेळता खेळता खेळण्याच्या चुरशीत घडलेलं आहे. पण तुम्ही जे केलं ते मात्र भांडण होतं. त्यामुळे वेंकी आता तुमच्या टीम मधून खेळू शकत नाही. हो असं काय? तुमच्याकडे नवा खेळाडू आहे का जो तुमच्या बाजूने खेळू शकेल? अहो, काय बोलताय तुम्ही? असा अचानक खेळाडू कुठून आणू आम्ही? जर तुम्ही नवा खेळाडू आणू शकत नसाल तर तुमची टीम बाद करून खेळ इथे संपवावा लागेल आणि प्रतापच्या टीमला विजयी घोषित करावा लागेल.
एक मिनिट. ए थांबा रे. बाबा बाबा मी तयार आहे यांच्या बरोबर खेळायला. आज मला 35 वर्षांपूर्वीचे जुने निवास पुन्हा एकदा पाहायला मिळतात. आजही तीच जिद्द, तीच उमेद दिसते तुमच्या चेहऱ्यावर. पण ते वय नाहीये म्हणून थोडी धाकधूक वाटते. निवास, मला खात्री तुम्ही हे शक्य करून दाखवा, कारण आपल्या भावनाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. थँक्यू काका. सिद्धू, अरे हा माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि भावना करता मी काहीही करायला तयार आहे.